रामकृष्ण हरी. परमहंस परशुराम ब्रह्मानंदी आत्मा राम, माझे सिद्धी नेई काम तू सर्व सदैव दयाळा. आज आपणासमोर श्री क्षेत्र पिंपळोद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील परमहंस संत परशुराम महाराज हे अमरावती जिल्ह्यामध्ये असलेले जैतापूर, या जैतापूरला ते प्रगट झाले, अवतीर्ण झाले. प्रगटोनी गुरवंशी जन्म जैतापुरासी, पिता बळीराम पंत, आले भीमाबाई कुशी, असे संत परशुराम महाराज यांची भव्य यात्रा या पिंपळोदमध्ये आणि दत्त पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. यात्रा महोत्सवाला या. यात्रा या शब्दाचा अर्थ असा होतो की या आणि तरा. इथे जो कोणी यात्रेला येईल त्या भक्ताचा निश्चित उद्धार होईल. महाराजांच्या हयातीमध्ये अनेक महाराजांनी दृष्टांत दिलेत आणि महाराज समाधी झाल्यानंतरही अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्यात. आरती परशुरामा रमले पिंपळोद ग्रामा, परमहंस अवतार आहे अपार महिमा. सूर्यापरी तेजी तुमचे, नेत्र दीपले मातेचे, शिशुर्दन केले जेव्हा रूप दाविले शिवाचे. महाराज गुरवंशामध्ये जन्माला आलेत. त्या महाराजांची महती फार मोठी आहे. महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी खूप चमत्कार केले. महाराजांची वाणी म्हणजे मन्या मन्या गोड वाणी, मन्या बा मन्या अशी महाराज म्हणायचे. आणि या पिंपळोद क्षेत्रामध्ये महाराजांचं वास्तव्य बरेच वर्षापर्यंत होतं. देशमुख परिवाराकडे ते राहायचे. देशमुख परिवाराकडे महाराज जेव्हा आलेत, जेव्हा महाराजांना आणलं, महाराजांचं त्यावेळेला फार मोठं संत पूजन केलं. आणि देशमुख घराण्यामध्ये एक मनोरमा नावाची, शामराव देशमुख यांना मनोरमा नावाची मुलगी झाली होती. बारशाला बरेच लोक आले होते आणि योग असा की त्या दिवशी मनोरमा ही गतप्राण झाली. मनोरमाची आई टाव फूट लागली. संपूर्ण परिवार दुःखी झाला. परंतु महाराज गावात फिरायला गेले असताना एक दररोज प्रदर्शनात राहायचे, नगर फेरी करायचे, महाराज कुठेही बसायचे. तर तेव्हा महाराज आले आणि महाराजांनी त्या मुलीला मांडीवर घेतलं, थापडांचा मार दिलात आणि मन्या मन्या उठ म्हणून तिच्या कानामध्ये म्हटलं, तर ती मुलगी जिवंत झाली. मनोरमा जीवदान, मृत उठविले स्वान, उष्णमासी बोडनिधी वाहू लागले जीवन. अशा प्रकारे महाराजांचे चमत्कार आहेत. या यात्रा महोत्सवामध्ये अन्नदान राहते आणि दुसऱ्या दिवशी परमहंस संत परशुराम महाराज यांची दहीहंडी असते. हे आपण जे बघत आहात हे नगरप्रदक्षिणा करून वारकरी आलेले आहेत. महाराजांच्या सभामंडपामध्ये सर्व एकत्रित होतात आणि एकत्रित होऊन या ठिकाणी काल्याचे अभंग म्हणतात आणि काल्याच्या अभंगानंतर या ठिकाणी सुंदर असे अभंग गायन भजन होते. आणि त्यानंतर महाराजांची इथे आरती होते. आरतीनंतर या ठिकाणी प्रसाद वाटला जातो दहीहंडी रूपाने. आणि अशा प्रकारे या यात्रेमध्ये भव्य समाज जुडतो. खूप पंचक्रोशीतले महाराष्ट्रातील अनेक महाराजांचे भक्त यात्रेला उपस्थित राहतात. अशा प्रकारे जल्लोष साजरा करतात आणि
काला वाटू एकमेका वैष्णवा देखा संभ्रम, अशा प्रकारे खूप आनंद असतो आणि या आनंदामध्ये भाविक भक्त तल्लीन होऊन जातात. बघा किती समाज आहे, किती गर्दी आहे. हे सर्व भक्त मंत्रमुग्ध होऊन जातात. असा आनंद स्वर्गात नाही. आजी ओ समरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला, आनंदानं समाय मेदिनी. अशा प्रकारे हा महाराजांचा फार मोठा यात्रा महोत्सव आहे. ही पहिल्या दिवशी दहीहंडी महाराजांची होते आणि दुसरी दहीहंडी इथे गाईचे होते. महाराजांनी असा एक चमत्कार केला होता की एका परदेशी गुराख्यासोबत महाराज रानामध्ये गाई चारण्याकरता गेले असताना दाट एका वृक्षाच्या सावलीमध्ये आराम करत होते. गाई खूप दूर गेल्या होत्या चरायला. त्या गुराख्याला खूप तहान लागली. तहान लागली असताना तो कासावीस झाला आणि काकुलती आलात. आता काय करावं सुचत नव्हतं. तेव्हा महाराज त्या गुरांना पुरवून त्या गाईच्या खिल्लारामध्ये एक वांज गाय होती. त्या गाईचा कान धरला आणि बुडत घेऊन त्या वांज गाईला महाराजांनी पाना फोडलात. अर्थात त्या गाईचं दूध काढलं आणि त्या गुराख्याला पाजून त्याची अर्थात तहान भागवली. असे महाराजांचे फार मोठे एक प्रचिती आहे, चमत्कार आहे. त्या गाईची दुसऱ्या दिवशी दहीहंडी होते. तिथे सुद्धा खूप लोक दुसऱ्या दहीहंडीला उपस्थित राहतात. त्याचबरोबर बाजूला शेषनाग मंदिर आहे. त्या शेषनागाची दहीहंडी तिसऱ्या दिवशी होते. असा समाज हे यात्रेला भरगच्च राहतो. इथे बघा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. टू व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. पूर्ण रस्ता हा भाई भक्तांनी एक दुमदुमला जातो आणि एका बाजूला फोर व्हीलर मोठ्या मोठ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे हे पिंपळोदगाव महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेलं आहे. अशा प्रकारे गाईची दहीहंडी हे दुसऱ्या दिवशी होते. आपण गाईची दहीहंडी पाहतात. या ठिकाणी बघा सुंदर हनुमंतरायाचं हे पात्र आहे, तल्लीन झालेलं आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. आपणाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमची चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी श्री गजानन महाराज हिरोकर आपणास पुन्हा प्रार्थना करतो की आपण जरूर पिंपळद यात्रेला भेट द्या ही विनंती. रामकृष्ण हरी. जय हरी. जय संत परशुराम महाराज.